वरात बघून सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली, कारण त्या वरातीतील लोकांका मुंडक्याच नाही होता. त्यांचे कपडे संपूर्णपणे रक्तान लाल भडक झाले होते आणि ती वरात हळूहळू आपल्या दिशेने येता या त्यांच्या लक्षात येला. आणि या त्यांच्या लक्षात येताच यांनी थैसून पळ काढल्याने सगळेजण जीवाच्या आकांतात पळत सुटले. नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण अमावास्येच्या रात्री 5 जण जंगलात शिकारी गेले होते आणि त्यांच्यासोबत ह्यो काय भयंकर प्रकार घडला तो संपूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा हादरान जातलाय. पण ह्यो अनुभव चालू करण्याआधी मालवणी गोष्टी या चॅनल अजून पण जर तुम्ही सबस्क्राईब करूक नसाल तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच ह्यो अनुभव ऐकाक तुम्ही सुरुवात करा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण अनुभवाकडे वळाया. एक गाव होता, नदीच्या काठावर वसलेला, एकदम निसर्गरम्य. एका बाजूक नदी आणि दुसऱ्या बाजूक जंगल. जंगल घनदाट असल्यामुळे सहसा कोण त्या ठिकाणी काय फिरकत नसायचा. गावातील जास्त ती लोक ही शेती करूनच आपलो काय तो उदरनिर्वाह करणारे आणि काही लोक मासेमारी करणारे होते. गावात एक सत्या नावाचा तरुण रवा होतो. तो अविवाहित असल्यामुळे आपलो मोठो भाऊ शंकर आणि त्याची बायको कमला आणि भावाचो मुलगो शिवा यांच्यासोबत राहायचो. शिवा आणि सत्या या दोघांची चांगलीच गट्टी होती. दोघेही खयचंही काम करूक गेले तरी ते एकत्रच करायचे. खय जरी जावचा झाला तरी एकत्रच जायचे. सत्या शिकारीचो खूपच छंद होतो. एकदा थंडीमध्ये त्याच्या शेजारच्या घरातील शहरात राहणारो सत्याचो मित्र विजय आपल्या 2 बाच्यांका सुमित आणि आकाशाक घेऊन गावाकडे इलो होतो. विजय आणि सत्या या दोघांची मैत्री लहानपणापासूनची होती. पण नोकरीच्या निमित्तान विजय आपल्या बहिणीच्या सासरी शहरात राहायचो. विजय गावी इलो म्हणून सत्या खूपच आनंदी होतो. सत्या संपूर्ण दिवसभर विजय सोबत घालवू लागलो. जुन्या आठवणींमध्ये ते दोघेही संपूर्णपणे रमान गेले होते. एक दिवस बोलता बोलता त्यांका एक कल्पना सुचली. दोघांनी मिळून शिकारीक जाऊचो बेत आखल्याने बरीच वर्षा झाली होती. सत्या आणि विजय हे काय एकत्र शिकारीक गेले नाही होते. दुसऱ्याच दिवशी शिकारीक जाऊचा पक्का केल्याने दोघेही आपले कामाक लागले. रात्री शिकारीक जायचा असल्यान बॅटरी वगैरे चार्ज करून त्यांची डागडुजी ह्या दोघांनी करून ठेवल्याने शिकारीचा जाळा तयार करून ठेवलेला होता. त्यांची सर्व तयारी झाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता वहिनीने दिलेली भाकरी आणि सुकाट म्हणजे चुलीवर भाजलेली सुकी मच्छी सत्यान डब्यात भरून घेतल्यान तसाच विजयने शहरातून एक विस्कीची बाटली आणल्यान होती, ती सुद्धा घेतल्यान. शिकारीक जाव सत्या, शिवा, विजय आणि विजयचे 2 भाचे म्हणजे सुमित आणि आकाश हे पाचवले जाण निघाले. सुमित आणि आकाश तसे बघूक गेले तर ते लहानच होते. म्हणजे सुमित ह्यो 13वीत होतो आणि आकाश 15वीत आणि ते दोघेही पहिल्यांदाच शिकारीक जाणार म्हणून खूपच खुश होते. सत्याच्या घरापासून जंगल थोडं लांब असल्यामुळे आणि जंगलात खूप आतमध्ये जायचं असल्या कारणात ते घरातून लवकरच बाहेर निघाले होते. घरातून निघताना शंकरान सत्याक आणि विजया आधीच बजावून सांगितले की जास्त लांब जाऊ नको,
आणि रात्री 2च्या नंतर अमावास्या चालू होणारा, त्यामुळे जरा लवकरच या. सर्वजण घराकडून जाऊक निघाले. गावापासून लांब जंगलात थोडासा आतमध्ये असलेल्या एका जागेवर जाळा लावचा ठरला. या ठिकाणी जंगली ससे दिसले होत अशी बातमी सत्या गावातल्या एका माणसाने दिलेली होती. जंगलाच्या दिशेने कोण सहसा फिरकत नसायचा, कारण गावातल्या जाणत्या लोकांनी तशी सर्वांका ताकीदच देऊन ठेवलेली होती की जंगलात कोणीही कामाशिवाय जायचा नाही. कारण सुद्धा तसाच होता. जंगल तसा गावाच्या जवळच होता, पण भर दिवसात सुद्धा जंगल बघताना भीती वाटायची. विचित्र आकारात मोठी झालेली झाडा एकदम भयानक वाटायची. जंगलातून प्राण्यांचे विचित्र आवाज एकदम घाबरवून टाकणारे यायचे. सगळेजण ते जंगलाच्या अगदी जवळच जाऊन पोचले. जंगलाचा एवढा भयानक दृश्य बघून सुमित आणि आकाश घाबरानच गेले, पण विजय आणि सत्यान त्यांका धीर दिल्यान आणि तसेच ते आपले पुढे जाऊक निघाले. जंगलातून चालताना थंय पाय वाट नव्हती, म्हणजे स्वतःचो रस्तो ह्यो स्वतःच करून पुढे जाऊचा लागत होता. चालताना पायाखालून येणाऱ्या सुक्या कचऱ्याचो आवाज त्या जंगलाच्या भयान शांततेत तो भंग होत होतो. रातकिड्यांची किरकिर दिवसाची सुद्धा त्यांका ऐकाक येत होती. मध्येच खंयतरी काही सळसळणारा जनावर आवाज करत जायचा. चालताना असो भास होत होतो की कोणतरी आपल्याक बघता, कोणतरी आपलो पाठलाग करता. विजय, आकाश आणि सुमित तर पूर्णपणे घाबरले होते. त्यांनी सत्याक घरी जाऊया असा खूप वेळा सांगितल्याने, पण सत्यान त्यांका धीर दिल्यान की जंगलात हे असे गोष्टी घडतच असतात, पण तुम्ही घाबरा नको, काय झाला तरी मी असय असा मनात सगळे पुढे जाऊक लागले. जवळपास 1.5 तास चालल्यावर सगळेजण शिकारीच्या जागेवर जाऊन पोहोचले. त्याचप्रमाणे सत्या आणि शिवान त्या परिसरात जाळा लावूक सुरुवात केल्याने आकाश, सुमित आणि विजय खूप दिवसांनी एवढे लांब चालल्यावर ते खूपच थकान गेले. ते थोडी विश्रांती घेऊक लागले. थोडं वेळ विश्रांती घेऊन सत्या आणि शिवान जाळा लावूक सुरुवात केल्याने जाळा लावता लावता सत्य शिकार कशी करायची याची माहिती देत होतो. सुमित आणि आकाश दोघेही आवडी त्या सगळा ऐका होते. जाळा लावपर्यंत 7:30 वाजांक गेले. जाळा लावून झाल्यावर सगळेजण त्या ठिकाणापासून थोडे लांब जाऊन बसले. थोडं वेळ आराम केल्यावर सत्यान भाकरी आणि सुकाट बाहेर काढल्या. तसाच विजयान पण विस्कीची बाटली बाहेर काढल्या. शहरात असल्यामुळे सुमित आणि आकाश दोघेही कधीतरी ड्रिंक्स करायचे, त्यामुळे सगळेच जण आपले आपले पेक खाली करूक लागले. थंडी असल्या त्यांका ती थोडी चांगलीच नशा इली होती. रातकिड्यांची किरकिर आता खूपच भयानक वाटाक लागली होती, पण या सगळ्यांचं लक्ष त्या जाळ्या लावलेल्या ठिकाणी नाहीच होतं. ते आपापल्या नशेत संपूर्ण रंगानच गेले होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे सत्या आणि विजय हे खूपच गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता केव्हा 11 वाजान गेले याचो भानच कोणाक रावाक नाय. सत्या गडबडीत उठलो आणि शिवाक घेऊन जाळा असलेल्या ठिकाणी जाऊक निघालो. त्याच्या मागे मागे विजय, सुमित आणि आकाश सुद्धा निघाले. त्यांका नशा इल्यामुळे सर्वजण थोडे अडखळतच चाला होते. शिकारीच्या ठिकाणी जाताना त्यांका एक विचित्र भास झालो की कोणतरी त्यांका आपल्याजवळ बोलवता असो काय त्यांका भास होऊक लागलो. पण सर्वजण शिकार मिळात मनात त्या सर्व गोष्टीकडे
दुर्लक्ष करून पुढे चालावते. आता मात्र ती जागा त्यांका थोडीशी विचित्रच वाटाक लागली. जाळा असलेल्या जागेवर जाऊन बघतो तर काय करूचा कायच त्यांका सुचत नाही होता. सगळे अंधारातून धावत धावत जाऊन थंय पोचले. बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी बघितल्याने ता सगळा बघून त्यांच्या छातीची धडधड अजूनच वाढली. त्यांका काय करूचा कायच सुचत नाही होता. त्यांच्या जाळ्यात एक हरिण अडकला होता. म्हणजे गावाकडे त्याका भेकर असं म्हणतात. अंदाजे 3.5 फूट उंच आणि ता धिप्पाड होता. पण त्याने स्वतःक वाचवच्या प्रयत्नात संपूर्ण जाळा एका झाडीत अडकवून टाकल्या. सध्या त्याच्या जवळ गेलो तेवढ्यात त्या बेदारलेल्या भेकरान एक झटको मारल्या. त्याचो झटको सत्याक लागलो आणि तो थोडो लांबच उडावलो. त्याका जास्त लागला नाही, पण त्या भेकऱ्यान त्याका झटको मारल्यान मनान तो आपलो रागातच उठलो आणि पुन्हा त्याका पकडूक गेलो. तर परत त्या भेकऱ्यान अजून एक जोरदार झटको मारल्यान. पण आता मात्र त्या भेकरा जाळ्यातून निष्ठान पळान गेला. सत्या आणि शिवा थोडेफार त्याच्या मागे धावले, पण बॅटरीच्या कमी उजेडात ते जास्त लांब काय जाऊ शकले नाही. तोपर्यंत ता भेकरा वाऱ्याच्या वेगान खंय नाहीसा झाला ह्या त्यांका समजाक नाही. ते दोघे जण परत आपल्या जागेवर इले आणि आपले झाडीत अडकलेला जाळा ते काढूचा प्रयत्न करूक लागले. सत्याक तर खूपच राग इलो होतो, कारण शिकार तर त्यांच्या हातातून निष्ठान गेलीच, पण जाता जाता त्यांचा जाळा मात्र झाडीत अडकला. त्यांचा जाळा सोडवताना त्यांचे चांगलेच नाके नविले, कारण त्या जाळा काढताना त्या ठिकठिकाणी फाटत होता. जाळा काढताना सत्याच्या हाताक कसलो तरी वेगळो स्पर्श जाणवाक लागलो, की एखादा मडका थंय ठेवलेला असावा असो काय स्पर्श त्याका होऊक लागलो. सत्यान त्या झुडपातून बाहेर काढूचो प्रयत्न केला, पण ता त्याच्या हातातून निसटान जमिनीवर खाली पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. सत्याक वाटला की कोणीतरी खजानो लपून ठेवला असात, पण होय, त्याच्या पदरी निराशा जिली, कारण त्या फुटलेल्या मडक्यात गंडे दोरे, सुकलेली पाना फुला आणि हळदी कुंकू असे विचित्र वस्तू होते. तेवढ्याच त्याका लांब खंयतरी ढोल ताशे वाजवचो आवाज येऊक लागलो. त्याका वाटला की हो भास आसात, पण जेव्हा बाकीच्यांनी सुद्धा सांगितल्याने की खंयतरी ढोल ताशे वाजतात, तेव्हा मात्र तो विचारात पडलो. सगळेजण विचार करूक लागले की एवढ्या घनदाट जंगलात आणि ताई एवढ्या मध्यरात्री कोण ढोल ताशे वाजवता. तेवढ्यात सत्याचं लक्ष त्याच्या मनकटावर असलेल्या घड्याळाकडे गेलो. घड्याळात 12:15 वाजले होते. सत्या त्याच्या दादाचे म्हणजे शंकरचे शब्द आठवले की 2 वाजता अमावास्या चालू होणारा. सत्याक अमावास्या सुरू व्हायच्या आधी घरी जावचा होता, म्हणून त्यानं सगळ्यांका लवकर लवकर हात चालवूक सांगितले. कसा बसा करत त्यांनी त्या जाळा सोडवल्याने आणि त्या फुटलेल्या मडक्या थंयच टाकून थंयसून निघान गेले. सत्याक वाट माहीत होती, त्यामुळे तो पुढे चालाक लागलो आणि त्याच्या मागे सुमित, आकाश, विजय आणि शिवा हे मागे चाला होते. पण नियतीच्या मनात कायता भलताच होता. बरोच वेळ चालान सुद्धा त्यांका योग्य वाट काय सापडतच नाही होती. तेवढ्यात शिवा म्हणाक लागलो की काका, आपण तर या ठिकाणी या अगोदर येऊन गेलो. सत्या आजूबाजू बघूक लागलो आणि आजूबाजू बघता तर काय, ही तर तीच जागा होती ज्या ठिकाणी ते बसले होते. एव्हाना अमावास्या सुरू झाली होती आणि ढोल ताशांचा आवाज तर अजूनच जवळ ऐकाक येऊक लागलो. हवेत एक वेगळोच गारवो पसराक लागलो आणि एक विचित्र प्रकारचो दुर्गंध हवेत मिसळलो. विजय म्हणाक लागलो, ह्या वातावरण काय
माका ठीक दिसत नाया. आपल्याक लवकर हयसून पळाक वया. ह्या काहीतरी माका भलताच वाटता. सगळ्यांका भर थंडीत सरसरावन घाम फुटलो. सगळे घाबरान एकमेकांकडे बघूक लागले. सत्य सुद्धा घाबरल्यामुळे पुढे काय करूचा या तेका सुद्धा कळतच नाही होता. तेवढ्यात त्यांका एका ठिकाणी मशाली पेटलेले दिसले. त्या मशालीच्या उजेडात त्यांनी निरखून बघितल्याने तर त्यांका असं दिसला की एक लग्नाची वरात त्यांका समोर दिसाक लागली. तो ढोल ताशांचा आवाज त्या वरातीतूनच येत होतो. ती वरात बघून सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. कारण त्या वरातीतील लोकांका मुंडक्याच नाही होता. त्यांचे कपडे संपूर्णपणे रक्तान लाल भडक झाले होते आणि ती वरात हळूहळू आपल्या दिशेने येता या त्यांच्या लक्षात येला. आणि या त्यांच्या लक्षात येतात यांनी थैसून पळ काढल्याने सगळेजण जीवाच्या आकांतात पळत सुटले. हय गावाकडे असलेल्या शंकराक सुद्धा त्यांची काळजी वाटाक लागली. कारण सत्यासोबत शहरातून इलेले विजय, सुमित आणि आकाश होते. शंकरात काही लोकांका जमून त्यांचा शोध घेऊक जंगलात निघाले. पण जंगल खूप मोठा असल्या कारणान त्यांका शोध घेऊ खूपच अडचणी येत होते. तरी सुद्धा त्यांनी आपलो शोध सुरू ठेवल्याने इकडे सत्य आणि बाकी सर्वांची पळान हालत खूपच खराब झाली होती. पण ती वरात त्यांचो काय पाठलाग सोडितच नाही होती. ते पुन्हा पुन्हा फिरान त्याच जागेवर यायचे. थंय जा कोण होता त्याने अजूनपर्यंत त्यांका काय इजा करूक नाही होती. पण बॅटरीच्या मंद प्रकाशात त्या झाडाझुडपातून काट्या कुट्यातून धावताना त्यांच्या अंगावर जखमे झाले होते आणि त्यातून रक्त वाहत होता. यवाना सत्या कळून चुकला की आपण हयच अडकलं आणि यापासून आपली सुटका होणं खूपच कठीण. सत्यान आपल्या गाव देवीचं नाव घेतलंय आणि वेगळ्या वाटेन त्यांना पुढे जाऊचा निर्णय घेतलाय. पळान सगळेजण खूपच थकले होते. पण तरीसुद्धा जीव वाचवसाठी ते पळत होते. धावता धावता सत्यान मागे वळून बघितले तर ती वरात त्यांका काय दिसा नाही होती. पण त्या वरातीतलो नवरो त्यांच्या दिशेने येत होतो आणि त्याच्या मागून त्याची नवरी देखील येत होती. त्या दोघांच्याही हातात आपला स्वतःचाच मुंडक्या होता. ते दोघेही भयंकर आणि विद्रूप दिसा होते. आपल्या शक्तीत ती भूता त्यांच्या वाटेवर झाडाचे फांदे आणि मोठे दगड टाकीत होते. पण त्यापासून वाचत सत्य आणि बाकीचे सगळेजण पळा होते. आता तर सगळ्यांका आपल्या मरण समोरच दिसा होता. धावता धावता ते एका झुडपातून ते एका मोकळ्या जागेत येऊन पोचले. आजूबाजू बघितल्याने तर सत्याक तर ती जागा ओळखीची वाटली. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडला या आपण भाग 2 मध्ये बघणार असो. मित्रांनो, ह्यो संपूर्ण अनुभव ऐकलाय तर तुमच्या काळजाचं ठोकं चुकणारच आणि ह्या व्हिडिओक तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा. मी लवकरच तुमच्यापर्यंत भाग 2 घेऊन येणार असोय. भाग 2 मध्ये ह्या 5 जणांसोबत पुढे नक्की काय घडला ह्या संपूर्ण आपण बघणार असो. ह्यो संपूर्ण अनुभव इतको भयानक तो ऐकल्यावर तुमची रात्रीची बाहेर पडायची तर हिंमतच होऊची नाही. पण मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा असे सत्य अनुभव असतील तर माका ईमेलवर किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा. चला तर मग लवकरच भेटाया याच अनुभवाच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.